ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने आयशर ट्रकचा मोठा अपघात झाला। परभणीच्या पाथरी तालुक्यातील दफवाडी येथील महिला व पुरुष लहान थोर मंडळी धानोरा येथील वलिमा कार्यक्रमाला आले होते। कार्यक्रम पार पाडून MH20 EG 7709 या आयशर कंपनीच्या ट्रक मधून ते परतत होते, तेव्हा अहमदपूर अंबाजोगाई रोडवर असलेल्या धानोरा पाठीहून वळण घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व गाडी पुलावरून कोसळता पुलाच्या कठड्याला आदळून रात्रीचे 9 वाजेच्या दरम्यान मोठा अपघात झाला आहे। या घटनेत एक 15 वर्षीय मुलगा जागीच दगावल्याचे वृत्त असून अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात 14 जखमींना उपचारासाठी दाखल केल्याची माहिती हाती लागली आहे। गाडी पुलावर आदळून मोठा अपघात झाल्याची घटना पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। जमावातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून काही जणांना अंबाजोगाईकडे तर काहींना किनगावच्या रुग्णालयात व काही जणांना अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी मदत केली। अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात आवश्यक ते उपचार करून काही जखमींना पुढील उपचारासाठी लातूरला हलविल्याची माहिती अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष नागर गोजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। या घटनेची माहिती मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग साहेब यांनी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली। सलीम सारंग हे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या कार्याचा आढावा आणि समाजाभिमुख संवादासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर असताना अहमदपूर येथे आले होते। हुमेराबी दस्तगीर शेख, राबियाबी वजीर शेख, मुजम्मिल मखदूम शेख, शेख नबी शेख शेरखान, शेख साहिल, शेख निजाम शेख उस्मान, साहिद राया शेख, लतीफ हबीब पठान, शेख नबी शेख रहीम, शेख साहिल अल्तमाश कलीम शेख, सैयद आफरीन सैयद हजरत, सैयद शफायदा, शेख सीमा हजरत, शेख वसीम, शेख वजीर अशी जखमींची नावे आहेत। ही घटनेची नेमकी किती वाजता घडली आणि कशी घडली? ही घटना 9च्या अंदाजामध्ये घडली, 9 वाजता। हे रिसेप्शनचा कार्यक्रम होता धानोऱ्यामध्ये आणि हे आले परभणी जिल्हा तालुका पाथरी गाव डपवाडी हे कार्यक्रमासाठी धानोरा आलेले होते। वलिम्याचा प्रोग्राम होता। गाडीमध्ये अंदाजे किती लोक असतील? गाडीमध्ये अंदाजे एक 70 लोक असतील, लहान मोठे। घटना घडल्यामुळे तुम्हाला फोन आली इकडून आणि गावकरी समस्त गावकरी कोपरा आणि धानोरा सगळ्याच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य केले आणि प्रत्येकाच्या पर्यायाने लोक कुणी अंबाजोगाई, अहमदपूर, किनगाव ह्या ठिकाणी दवाखान्यासाठी पाठवली। जखमींचा आकडा अंदाजे तुम्हाला माहित असलेला आणि मयताचा आकडा काय सांगता येईल? 20-25 असतील जखमी। जागेवर काही म्हणजे नाही, कोणी नाही जागेवर, मुलगा गेले। नेमकं कशामुळे झालं काही अंदाज कोणाचं काही नाही सांग। आता आम्ही बघायच नव्हतो, स्पॉट रोज नव्हतो समजा। फोन आल्यानंतर आम्ही आलो समजा मदत करण्यासाठी। ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला झोप लागली असेल गाडीला? नाही, 3 किलोमीटर अंतरावरून गाडी आली आहे। 5 मिनिटाचा टन कटला नाही, गाडी टन कटला। हा, टन कटला नाही। ऍक्सिडेंट खूप होत होता। 15 मिनिटावर आले। यापूर्वी मी 3 ऍक्सिडेंट आहेत आतापर्यंत, 2-3 या 8-10 दिवसात तिसरा ऍक्सिडेंट झाला। कोपरा आणि धानोरा समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केलं। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं काही तात्काळ खूप मदत मिळाली। पोलीस सहकार्य भेटलं, अँब्युलन्स सहकार्य भेटलं, सगळ्याच्या पर्याय जिकडे तिकडे माणसं पाठवले, फास्ट सर्व्हिस भेटली। आज ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे मौजे कोपरा येथे आयशर ची पलटी झाल्यामुळे याची खबर या रुग्णालयात एक पेशंट घेऊन आल्यानंतर व आगाऊ सूचना 108च्या डॉक्टरांनी दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामार्फत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरजमल साहेब, डॉक्टर पवार साहेब, डॉक्टर चेरेकर, डॉक्टर प्रमोद वट्टमवार, डॉक्टर अमृत चिवडे यांनी व बाहेरच्या सर्व इथल्या विशेषतः सर्व स्टाफ म्हणजे आमच्या सिस्टर्स लोकांनी आगाऊ लवकर म्हणजे वर्दी कळताच सर्वप्रथम तयारी केली व एकूण
14 रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्याच्यापैकी 7 रुग्णावर उपचार करून रेफर करण्यात आलेले आहे. 7 पैकी 1 रुग्ण हा अत्यवस्थ होता. ते परभणी येथील असल्यामुळे परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय व ट्रॉमा केअर सेंटर अस्थिव्यंग रुग्णालय परभणी येथे जाण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून त्यांना परभणी येथे शिफ्ट करण्यात आलेलं आहे व येथील उपचार करून सध्या या रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत. बाकीच्यांना बाह्य रुग्ण विभागात ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट केलेली आहे. या अत्यवस्थ दुःखद घटनेमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी व येथील स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून पत्रकार बांधवांनी गर्दी बाहेर थोपवून आम्हाला उपचार करण्यासाठी मदत करण्यासाठी खूप हे केलेलं आहे. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.